स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर एका नवीन ब्लॉगमध्ये। तर झालं असं की आम्ही गेलेलो 10-12 दिवस बारामतीला मागे आणि येऊन पण आता 2 दिवस झाले आणि या 2 दिवसात मी रोज असं म्हणजे काल परवापासून म्हणते की एक दिवस आराम करून उठेल आणि बाकी सर्व जे पसारा पडलाय तो आवरून घेईल, पण असं काही झालेलंच नाही। 2 दिवस झाले तो पसारा जिथला तिथेच पडला। तिकडनं आलेल्या बॅगा अशाच आहेत, कपडे असेच आहेत, जाताना जेवढा कपाट उचाक-पाचाक करून गेलेलं ते तसंच घड्या वगैरे विखरून पडले, त्याचंही कपाट तसंच आहे, माझंही तसंच आहे। तर असं सगळा पसारा बघून मला दुसरं काम करायची असं उत्साहच येत नाही आणि त्यात आज शनिवार अक्षयचा उपवास असतो म्हणून मी काही जेवण बनवायला जात नाही एक्स्ट्राचं। त्याच्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजायला घातलेला, तर साबुदाणा खिचडी बनवली, म्हटलं मी पण तीच खाईल। आता माझं नशीब एवढं गाय तर मी त्याला काय करणार, घरामध्ये बटाटा नव्हता, काल संध्याकाळी मंडईत गेलेली, पण जसं टमाटे भाज्या वगैरे घेऊन आली जे लागणार आहे। मला माहित नव्हतं कांदे बटाटे नेहमी असतात, मला वाटलं असेल, पण काय बटाटा नव्हता आणि बिना बटाट्याचं मी काय खिचडी वगैरे खात नाही। तर मग अक्षय खिचडी खाऊन उपवास केला आणि मी बिना खिचडी खाता अजून उपाशी। तसं मी आता माझ्यासाठी ऑर्डर केलंय खायला, आता ते खाल्ल्याशिवाय तर माझ्या अंगात तरतरी नाही येणार। मी बनवलं असतं, पण मी आता थोड्या वेळापूर्वी काय केलं माहिती आहे का, 12 दिवस घर बंद होतं, त्यामुळे झुरळ इतके सारे झालेले ना, म्हणजे जिकडे बघितले तिकडे झुरळ, म्हणजे आता कपाटात पण मला झुरळ दिसले, इतके झुरळ झाले होते। मग मी मेडिकलमध्ये जाऊन आहे हिट घेऊन आले, मोठी बॉटल, ती पूर्ण बॉटल सगळीकडे मारून टाकली, म्हणजे त्याच्यातलं सगळं औषध झालं। मग आता मी जोपर्यंत ओटा स्वच्छ धुवत नाही, म्हणजे डायरेक्ट आता संध्याकाळीच जेवण बनवायला घेते, तेव्हा त्याच्या आधी ओटा वगैरे धुवून मग घेईल। मग आता काम करायला तर अंगात तरतरी आली पाहिजे की नाही, त्यामुळे म्हटलं काहीतरी ऑर्डर करावं। आता पहिला मी ऑर्डर केलं आहे खायला, आता येईलच तो, इथे किती दाखवते बरं, 15 मिनिटे दाखवतात, तर तो येईलच आता एवढ्यात घेऊन। तर मग खाणार आणि मग पटापट कामाला सुरुवात करणार आणि मग माझा एक छान ब्लॉग पण बघायला मिळेल तुम्हाला। ते घरातला पसारा तर पूर्ण आवरल्याशिवाय ना मी शूट करू शकते ना, ब्रँडनी पाठवलेले कोलॅबरेशन व्हिडिओ करू शकते, काहीच नाही काम करू शकत जोपर्यंत पसारा नाही क्लिअर होत। आणि त्यात आता पाऊस असा सुरू झालाय, घरामध्ये कपडे लवकर सुकत नाहीत आणि मशीन नाहीये। मी तेही विचार केला की पटकन एक मशीन घेऊन टाकावं, पण जागा आहे ना घरामध्ये खूप लिमिटेड आहे, त्यामुळे ती मशीन ठेवायला जागाही नाहीये। अशी माझी परिस्थिती आहे, तुम्हाला काय सांगू आता। एक मंडळी चालतच राहणार हे सर्व, तर गवाळ झाले, अख्खा कपाट पसाराने भरलाय। तर बारामतीमध्ये असताना ना एक व्हिडिओ शूट करून पोस्ट केलेला बरं का मी, तसं ते शॉर्ट व्हिडिओमध्ये हे सर्व बोलायला वेळ तर नाही मिळत। आता म्हटलं आता सांगावं, जसं त्या दिवशी लाईट गेली होती आणि मी ऑब्व्हियसली दिवा वगैरे लावूनच स्वयंपाक बनवला पूर्ण, पण काही जणांची अशी कमेंट होती की ते जे मिक्सरला वाटण केलेलं, लाईट गेली होती तर मग मिक्सरला कसं वाटण केलं। एकदम बरोबर बोललात, कुणालाही असं वाटेल। ॲक्च्युली झालं असं की कुठलाही मला व्हिडिओ शूट करायच्या आधी कसं असतं माहिती आहे का, आम्हाला पूर्वतयारी करून ठेवावी लागते। जसं मी पहिला आळूची पानं काढून आणली, मग व्यवस्थित त्याची देठं कापून स्वच्छ धुवून पुसून घेतली, त्यानंतर म्हटलं पटकन शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असतो म्हणून त्यामध्ये काय आम्ही असं वाटण काय करतो हे नाही दाखवत, शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असतो तर डायरेक्ट वाटण केलेलं दाखवतो। तर मग लाईट असेपर्यंतच मी बरीच तयारी करून ठेवलेली बरं का, जसं वाटण करून ठेवलेलं। आणि असं काही जणांची कमेंट होती की लाईट गेली होती तर वाटण कसं केलं, तर तेच मी तुम्हाला सांगते की ऑलरेडी मी वाटण करून ठेवलं होतं बरं का। तर माझी फॅमिली माझी व्हिडिओ बघते, मी पहिलं तर माझ्या फॅमिलीच्या नजरेत खरं राहते, म्हणजे रिअल राहते, मग तुमच्या सर्वांच्या बरं का। म्हणजे मी असं काही खोटं बोलून वगैरे व्हिडिओ नाही शूट करत आणि तो माझा नेचर नाही अजिबात, ट्रस्ट मी गाईज। आणि त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेपू बनवली आहे, भाकऱ्या बनवलेत आणि आळूवडी बनवली आणि पिठलं, इतकं काय काय बनवलंय आणि तिखट डाळ पण बनवली वाटतं, हां तिखट डाळ बनवली होती। सो इतका जर मला काय बनवायचं असेल, बिना व्हिडिओ काढताही जर बनवायचं म्हटलं तरी 1 तास लागतो की नाही, तर व्हिडिओ काढत तर मला आरामात 1.5-2 तास लागले असणार। त्यात लाईट नव्हती म्हटल्यावरती खूप वेळ म्हणजे लागलेला। माझ्याकडे काही जास्त साड्या नाहीत बरं का, खूप गेल्या जुन्या साड्या, काय काय साड्या ज्या घालून झालेल्या आहेत आणि त्या ठेवून पण दिल्या, तर ज्या मला आवडतात नेहमी मी घालू शकते, त्याच साड्या फक्त ठेवल्यात आता कपाटात। ही साडी मी खूप कमी पैशात मागवलेली, जिम्मीचू कपडा असतो माहिती आहे का, तर ती वाली ही साडी माझ्यावर तर छान दिसते बरं का। 2 वेळेस झालं आता घालून, आता नाही घालू वाटत सारखं परत। हा याचा कपडा एकदम छान असा शाईन करतो अंगावर, म्हणजे प्रॉपर ब्लाऊज साडी घातला नाही एकदम उठून दिसतो, उठून लई कंटाळा येतो काम करायचं खरंच, म्हणजे मी तर एकदम आळशी बनत चालली, पूर्णपणे आळशी। यादी ना अंधार पूर्ण 7-7:15 झालं तरी पण अंधार नाही पडायचा बरं का। आता जसं पावसाळा सुरू झाला आता अंधार लगेच होतो, आभाळी वातावरणामुळे तर आता लगेच एकदम काळोख होतो माहिती का, तरी पण मी लाईट नाही लावत। मी सँडविच मागवले, आता बघू टेस्ट करून कसं आहे। यामध्ये थोडेसे मसाला फ्राईज, आता माझा नवरा म्हणणार व्हिडिओ बघून नुसता हिला चटपटीत चवना खायला लागतो, काहीतरी चांगलं मागवायचं असं त्याचं म्हणणं असतं, बरोबर म्हणतो तो, पण मला ते बाहेरचं चांगलं नाही आवडत। तर बाहेरचं काही खायचं म्हणलं ना तर असंच काहीतरी रिकामा ग्लास दिला आणि यामध्ये मी शेक
मागवलेला आहे. नुसतं सुकं सुकं कोरडं खायला जात नाही, सोबत प्यायला पण काहीतरी लागतं म्हणून. आता हे निघणार का आजच्या दिवसात. हे हे किटकॅट शेक मागवले, बघते पिऊन कसं आहे. छान आहे टेस्ट. सँडविच, ब्रेडचे स्लाइस इतके जाड आहेत आणि आत मसाला खूप कमी आहे, त्यामुळे मला असलं नाही आवडत. म्हणून मला घरातलंच आवडतं सगळं खायला. फ्राईजला चिली फ्लेक्स लावलेत, ठसका लागतो, डोळ्यातून पाणी येतं. मला वाटलं चांगलं असेल. फ्राईज आणि सँडविच फक्त काम चलावं आहे, काय टेस्टी नाही अजिबात. असं किती दिवस उपाशी मी अशी खाते ना. खाऊन झाले, आता मी कचऱ्यामध्ये टाकून देते, नाहीतर आल्यावर 10 प्रश्न विचारत बसेल काय खाल्लं. आणि हा बघा माझा ओट्यावरचा एवढा सारा पसारा आवरायचा आहे पूर्ण. काल वाटण करताना हे असं घाण झालं माझं मिक्सर. हे काय कालची भांडी पडलेत, सारा पडला हा आवरायचा आहे. आणि बाकी इथं कपडे काही धुवायला टाकलेत. आणि आता खाऊन झाले माझं. हे मला इतके सारे माझे सगळे कपडे घडी घालायचे. हे बघ एवढे कपड्यांचे घड्या घालायचे. अक्षयचं कपाट आवरायचं आहे पूर्ण, त्याचे एवढं सगळं विस्कटून पडले. सो मला अजिबात तर टाईम नाही, टाईम वेस्ट करायला. तर आता पटापट काम करून घेते. ती कळत नाही मी ह्याचं कपाट आवरू की माझं कपाट आवरू. आता खाऊन मला सुस्त चढली, असं वाटते झोपावं. आतापर्यंत पोटात काही नव्हतं, भूक लागली होती, मी नुसती भूक 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 करत होती. असं म्हणत होती काहीतरी खाऊन मस्त तरतर येईल अंगात, मग कामं करेल. आता माझं खाऊन पिऊन झालं आणि आता मी विचार करते यार मस्त झोप काढावी. किती आळशी पोरगी ना मी. पण मी असं नाही करणार, मी माझी कामं सगळे धडाधड करून रिकामी होते. कुछ बातें हो रही, कुछ बातें अभी है बाकी. इथं ना ऑर्डर केली होती. काय काय शूटला लागतो ना असं मेकअप बेकअप थोपून, मग थोबाड जरा चांगला वाटतो. नाहीतर नेहमी असं झोप आल्यासारखा चेहरा दिसतो. काय झोप तर होत नाही कंप्लीट. केलेलं सर्व सामान याच्यातच आहे. हे आत्ताच मी ऑर्डर केले नवीन फाउंडेशन, माझ्या टोनला मॅच होईल असं, वॉटरप्रूफ. मिलने अभी आधा कुछ बातें हो रही, कुछ बातें अभी है. हे आहे मार्सचा हाय कव्हरेज फाउंडेशन. जर माझ्यासारखं तुमचंही स्किन टोन असेल ना, तर मी सांगू का याचा जो शेड आहे 5.5, जर माझ्याहून गोरे असाल तर अजून कमीवालं घेऊ शकता जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर. आणि हा आहे मार्सचा आय शॅडो पॅलेट. याची पण लिंक मी ट्राय करते टॅग करायला. ह्याच्यामध्ये आय शॅडो पण आहेत आणि ब्लश आहे, कॉन्टोर पावडर आहे, म्हणजे ऑल इन वन. ऑल आय नीड मेकअप किट म्हणून आहे हे मास्क. दॅट माय फेवरेट. आता सध्या तर माझं तोंड एवढं असं मेकअप करायच्या पण ह्याचं राहिलेलं नाही आहे, इतकं कोमेजून गेलं. एनिवे मी दिसते तर सुंदर नो डाऊट. आणि ह्या आहेत मार्सच्या लिपस्टिक. हे काम केलं काम तर होतच राहणार. तर मी आहे ना काही कानातले ऑर्डर केलेली मिशोवरून, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर हे पूर्ण पाऊच भरून कानातले आहेत सगळे. तर हा एक सेट आहे कानातल्याचा. म्हणजे कधी ट्रॅडिशनल वगैरे लुक केलं ना तर त्यावेळेस हे छान वाटेल. ह्याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे, पण मला असं वाटतं जरा छोटं असायला पाहिजे होतं बघा. नाहीतर कान हे एवढूशे आहेत, गळून खाली पडतील सगळे माझे, म्हणजे इतके मोठे हे. एनिवे कधी तर घालायला कामाला येतील म्हणून मी काय रिटर्न नाही केलं, ठेवून दिले. कारण हे दिसायला खूप छान दिसतात. त्याची कुंदन मणी मोती वगैरे एकदम छान आहे, तर मग मी ठेवलं. मला आहे ना असं मुलींसारखं जास्त वेळ नाही आहे बरं का.
कानातले हे ते मी आत्ता घेते शूटसाठी वगैरे लागतात म्हणून. तर हे पण मला खूप छान वाटलेले म्हणून मी ऑर्डर केलेली. तर हे पण असे इतके मोठे मोठे झुमके आहेत, पण हे छान दिसतात बरं का. कोणत्याही लग्न कार्याचं वगैरे जे फंक्शन असतो ना त्यावेळेस. यासोबत बिंदिया पण आहे, ते बघा ही वाली बिंदिया आहे. आणि आहे ना त्याच्यासोबत हे आता अडकलंय मणी इकडे. हां, याच्यासोबत आहे ना ते झुमक्यांच्या ही अशी बिंदिया आहे. असे झुमके घातले ना तर इथून ती अशी साखळी असते ना इकडे लावायची, तर ती साखळी पण याच्यासोबत आहे. ते मी काढून टाकले, मला एवढं सर्व किती सजू मी, म्हणून म्हटलं हे ऑलरेडी इतके मोठे झुमके म्हणून ते काढले, फक्त झुमके ठेवले. आणि अगेन हे झुमके पण कधी साडीवर घालायला लागतील म्हणून ठेवलेत. आवाज बघा कसा येतो घुंगरू. छान आहेत ना, थोडेसे काहीतरी युनिक, साडीवर वगैरे परफेक्ट छान दिसतील, किंवा एखादा भरीव असा कुर्ता सेट घातला ना तर चांगला वाटेल म्हणून हे घेतलेत. हे मला माझ्या नवऱ्याने हे झुमके दिले होते मल्टी कलर, कोणत्याही ड्रेसवर घालू शकतेस म्हणून, पण मला वाटते मी कधी घातलेच नाही आहेत अजून. हे पण असे झुमके आहेत जे ड्रेसवर घालू शकतो. प्लस हे असे इयरिंग आहेत. हे ॲक्च्युली आहे ना 4-4 की 5-5 इयरिंगचा सेट मिळाला आहे मला 300 रुपयाच्या आत. जर तुम्हाला ना लिंक हवी असेल तर मी टॅग करते बरं का. हे सगळे इयरिंग्स सगळे म्हणजे असे 2 सेट आहेत, 200-250-300 रुपयाच्या दरात. हे असे वेगवेगळे पीसेस आहेत. तर मी काय असं 100-200 एका जोडला सेटला नाही घालवत बसली आहे. तर हे पण असे छान आहेत बघ, कुर्ता सेटला वगैरे मॅच होतात. हे पण असे मला असं दाखवायला खूप आवडतं. तर माझ्यासमोर तुम्ही असला तर मी असं दान पण खूप करते. घेऊन टाका, आवडलं तर घेऊन टाका, असं माझा स्वभाव आहे. हे ना मला माझ्या भाऊजाईने दिलेत, हे एक जोड कानातले. परवा आम्ही कुठे गेलेलो बरं, अधिक मास महिन्यामध्ये गेलेलो ना तेव्हा हे एक जोड दिलेत. छान आहेत हे पण, मला मस्त दिसतील कुर्ती सेटवर वगैरे. आणि हे मी इथे गेलेली ना मागे मॉलमध्ये तेव्हा मला हे खूप आवडले होते, तर त्यावेळेस मी हे घेतलेत. कुर्ता सेट वगैरे म्हणजे त्याच्यावरच घालायला छान दिसतात ट्रॅडिशनल लुकवर. तर हे पण एक सेट आहे, गळ्यातलं कानातलंचं पूर्ण कुंदनचं. हे सुंदर आहे एकदम, साडीवर खूप छान दिसतो उठून. तर हे इतके सारे कानातले आहेत. हे यासोबत हे वाले, कुछ बातें हो रही, कुछ बातें अभी नहीं. हे पण छान आहे बरं का सेट. हे 3-4 जोड एकत्रच आलेलं आहे, त्यामुळे मला काय वेगळं वेगळं नाही घ्यायची गरज पडली. तर हे असे कानातले आहेत बरं का, आणि बिंदिया. आणि ह्याचं आहे ना कुंदनचं खूप छान असं सेट पण आहे. हे पण मी ऑर्डर केलं होतं, माझ्या दिराचं लग्न होतं त्यावेळेस. तर मग मी कधी गरज पडली की वापरते. तर मग मी मागे ना आता गेली होती बारामतीला, तर शूट करायचं काही कामाला येईल म्हणून मी घेऊन गेलेली असंच उचलून. पण तिथे काही शूट करायला जमलंच नाही, एकही प्रमोशनचा व्हिडिओ काही शूट नाही करता आला, कारण पूर्ण अख्खा दिवस द्यायचा असतो ना शूटला, तर झालंच नाही माझं काम. त्यामुळे म्हणलं परत सर्व घेऊन येते इकडेच. ही माझ्या सासूबाईंनी दिली टिकलीची रब्बी. आता जर त्या व्हिडिओ बघत असतील तर म्हणेल सुनबाई टिकली नाही लावली आहे, पटकन लावून घेते. रिलेट करताय का? हां, आणि मला कोणतरी कमेंट करत असतं बरं का की टिकली नाही लावत तू, गळ्यातलं नाही घालत, कानातले नाही घालत, जरा एखादी टिकली लावत जा वगैरे वगैरे वगैरे. असं काही त्याला पर्टिक्युलर रिझन नाही आहे बरं का की का लावत नाही की लावते वगैरे. घ्या लावली, टिकली लावली मी. तसं मी लावल्यावर छान दिसते नो डाऊट, पण जर एखाद्याने मला जास्त टॉर्चर केलं ना, लावलंच म्हणून मला असं कसं तरी वाटतं यार, असं नाही म्हणायचं. म्हणजे असं जेवढं असं नल्लं रिकामं राहील ना, एकदम कम्फर्टेबल वाटतं मला असं एकदम सगळी कामं बिमं करायला. एखादी क्रीम, एखाद्या कानातलं घालून, एखाद्या बांगड्या बिंगड्या घालून असं बसलं ना, मग असं कामं नाही करू वाटत. असं वाटतं हे सगळं घालून असं बसावं सजून धजून. त्यामुळे ना असं जेवढं रिकामं राहते ना तेवढं मग जास्त मला कामं बिमं करायला अंगात तर येते. झाला काय झाला तो मी तुम्हाला सांगते. हे एक साबणचं बॉक्स आहे, यामध्ये टोटल 4 साबणं होते बरं का. आता एक राहिले कसं बसं, मी ते नशीब ठेवलं होतं एक साईडला, पण मला हे बॉक्स काय भेटलंच नव्हतं. मग मी अक्षयला विचारले, अक्षय साबणं कुठं आहेत? तर म्हटलं मी वापरलो. त्याला वाटलं की 3च साबणं होते. आणि हे आले प्रमोशनसाठी, शूट करायचं होतं हे. मी अजून नाही केलेली, ते अजून वाट बघतायत मी कधी त्यांना व्हिडिओ देते बनवून, पण माझं अजून झालं नाही हे शूट करून. तर माझ्या मालकाने काय केलं असणार, 3ही साबणं सगळी संपवलं लावून रोज. मी लक्ष नाही देत कारण मी माझा बॉडी वॉश वापरते, तर त्यामुळे तो कोणतं साबण वापरतो वगैरे मला काय नाही माहीत. पण एक मी दिलेलं काढून वापर म्हणून, दाखव मला म्हणजे कसा आहे रिझल्ट वगैरे. तर रिझल्ट चांगला असेल, काही साईड इफेक्ट नसेल तर मग मी तो व्हिडिओ प्रमोट करते म्हणजे शूट करून. म्हणजे मी अजून यासाठी नाही बनवलं कारण मला हे सापडलंच नाही. मला हे आत्ता दिसलं हे बॉक्स, ह्याच्यामध्ये एक साबण आहे. हे तर मी हेच विचार करत होती यार अक्षय सगळी कसं काय साबणं संपवला, अजून तो शूट करायचा पेंडिंग होता असं. पण नाही, आता मला हे सापडलं, त्यामुळे मी
त्याचा आता शूट करू शकता. तर काय काय माझ्या गोष्टी असतात विसरभोळ्यासारख्या. एनिवे असं होतच राहणार. तर नवीन नाही सामान असं सगळं जे काय आतापर्यंत वापरलेलं नाही आहे सामान. आता ही रिकामी घड्याळाची बॉक्स वगैरे कशाला लागतात माहीत नाही, असंच ठेवून देतो माझा म्हणून. मी आता काय ठेवणारच नाही. महत्त्वाचं सामान ठेवायला जागाच नसते घरात. फायनली माझंवालं कपाट पूर्ण आवरून झालं आहे. आता मी माझ्या नवऱ्याचं आवरते. तो पण सगळं गबाळ तसंच ठेवलं आहे. 3-4 महिने झाले दोघांचे कपाट आवरले नव्हते. दोघांचं पण आता एकदम सुटसुटीत छान घड्यावर घड्या घालून ठेवते. म्हणजे कधी कामात एखादा ड्रेस पाहिजे असेल तर एकदम पटकन हातोहात घेता येतो. पैशांचा गल्ला आहे माझा. त्यात काय टाकलेच नाही, आता टाकते. तुम्हाला कोण आले दाखवते. हाय हाय हाय, कुठे आला तू? कुठे आला? ये 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 ये, कुठे आला तू? या गाव शंभू बाप्पा करून आला तू? दगडूशेठ गणपती बाप्पाला गेलेला? ए पिल्ल्या, ये 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 बाळ, ये. काय बघतो? काय काय? ए गाव, चला चला, या 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 पटकन, या 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 ये 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 ये. एडुम्या एडुम्या एडुम्या, ये ये ये. ओ माझी पिल्ली आली, माझी काय कर? अगं हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर. एडुम्या एडुम्या एडुम्या, कुठं आला? वैतागला तू? झोप आधी. टिक्का लावून आला गणपती बाप्पाचा टिक्का. अगं भूक लागली, खाऊ खायचं तुला? ओ बाबू, सोनपापडी, माझी गोड गोड सोनपापडी बघ गो 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 गो. याला खेळवता येतो का? कसा खेळतो हा? अरे घाबरेल तो तुला. घाबरला घाबरला. ए डुम्या, ए डुम्या, ए डुम्या. ए नको नको नको. आवडतं त्याला काय? माझा पसारा अजून आहे असाच पडले. ॲक्च्युली मला सकाळी भावाचा कॉल आलेला की तो येणार आहे. मला वाटलं की आता पावसा पाण्याचं कुठे येईल, नसेल येणार, म्हणून मी काही मनावर घेतलं नव्हतं. पण तो आला, घराची बेल वाजली तशी एकदम. मला तर इतका आनंद झाला. मला सगळ्यात जास्त म्हणजे ह्याला भेटायला आनंद होतो. आज मी ऑलरेडी भरपूर दिवसभर कामं केलेली, खूप थकली होती. त्यामुळे अक्षय बोलला की चला आपण सर्वजण जाऊन बाहेर जेवण करूयात. अक्षयचं पण ऑफिस सुटलेलं, त्यावेळेस तोही आला आणि बाळाला त्यांनी खेळवलं आणि मग आम्ही आलो इकडे जेवण करायला बाहेर. बाय द वे, व्हॉइसवर करतानाच मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकते, जसं की हा व्हिडिओ आहे जवळपास मागच्या 3-4 दिवसापूर्वीचा. त्यानंतर हे लोक जेव्हा आले, मला काही व्हिडिओ एडिट करून पोस्ट नाही करता आलं. बघा, हा आमचा गडी इकडे मस्त खेळतोय आणि अक्षय जेवणाची ऑर्डर देतोय. ॲक्च्युली त्यांना दोघांनाच बोललं होतं की तुम्हाला काय आवडतं ते ऑर्डर द्या. नंतर म्हटलं जाऊ दे, अक्षयला परत हे नाही आवडणार ते नाही आवडणार, म्हणून म्हटलं तूच दे. तर मग आम्ही चपात्या, पनीर व्हेज क्रिस्पी, पनीरची पालक पनीर, मसाला पापड, पाणी बॉटल असं ऑर्डर देऊन ठेवलं. तर झालं असं की हे लोक तर आले होते, त्यांना येताना काही गाड्यांचा प्रॉब्लेम नाही आला. तसं रेड अलर्ट सांगितल्यामुळं माझ्या डोक्यात एकच होतं, तो सकाळी मला कॉल करून बोललेला मग कॅन्सल वगैरे होईल, कारण गाड्यांचे ऑलरेडी प्रॉब्लेम्स चालू आहेत. गाड्यांचे तर आहेतच, पण मुंबई पुणे हायवेवरती घाट रस्ता मोठा आहे ना, तर त्यामुळे तिकडे प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून गाड्या वगैरे बंद ठेवलेत. पण तो आला. पण आता जाताना मला तेच टेन्शन होतं की गाडी मिळेल किंवा नाही. पण झालं काय ते मी तुम्हाला सांगते. पहिलं तर याच दिवशी रात्री त्यांना रिटर्न जायचं होतं, त्याला होता ऑफिसचं काम, तर त्या तिकीट वगैरे तर बुक झालं नाही. मग ते स्वारगेटला जाऊन परत आला, त्याला काही गाडी भेटली नाही. मग म्हणला ठीक आहे जाऊ दे, पहाटे उठून जाऊयात. मग ते 5 वाजता बरोबर उठून आवरून निघाले आणि एक गाडी मिळाली, पण तो 5:15ची गाडी बुक केलेला. तर ती गाडी आहे ना पूर्ण घाटापर्यंत जाऊन परत आली. म्हणजे जवळपास तो सकाळी 5ला निघालेला घरातून आणि घरी 12-1ला पोहोचला. इतका ट्रॅफिक होतं. परत इकडे रिटर्न पुण्याला आला. बाळ लहान आहे, त्याने इतकं प्रवास केलेला आणि आता परत प्रवास करायचा आहे त्याला, हेच मला टेन्शन होतं. आणि ती आली होती वन डे रिटर्नसाठी, त्यामुळे त्याचं जे पण काही डाळ वगैरे भाजून, डाळ तांदूळ भाजून जे त्याच्यासाठी खाऊ बनवते ते काही घेऊन नव्हती आलेली. आणि बाहेरचं सेरेलॅक वगैरे तर तिने चालू नाही केलेलं आहे, म्हणजे ते डॉक्टरनी पण तसं नाही सांगितलं आहे. ती जे स्वतःच बनवते, स्वच्छ तांदूळ डाळ वगैरे धुते,
त्याला भाजून त्याची पावडर बनवून तेच एक एक चमचा त्यामध्ये ड्रायफ्रुट्सची पण पावडर वगैरे असं मिक्स करून मग सध्या तर ह्याचं काम इथे दूध बिस्किट यावरच चालू होतं आणि बटाटा वगैरे उकडून दिलेला. तर फक्त बाळाचंच मला टेन्शन होतं. माझ्या भावाचं ऑफिस बुडते, मला काय नव्हतं वाटत त्याचं. त्यात मला असं वाटते बाळ किती लवकर मोठं होत चाललंय. म्हणजे मला असं वाटतं मागेच मी ठाण्याला जाऊन त्याचं बारसं करून आली होती आणि इतकं लहान होतं आणि मला असं वाटतं की हे लहानच राहावं, म्हणजे मी कायम ह्याच्यासोबत असं खेळत राहील. मोठा घोडा झाल्यावरती मी कसं उचलून घेणार आहे. एनिवे आमचं इकडे स्टार्टर खाऊन झालं. त्यानंतर पालक पनीर मागवलेलं अक्षयने, तर पालक पनीरची भाजी चपाती सर्व केलं आणि आता आम्ही एन्जॉय करतोय. तर मंडळी या जेवण करायला तुम्ही पण. तर अस्मिताला काही बाळ खाऊ देत नव्हतं, त्यामुळे बाळाला मीच घेऊन बसलेली आणि तो मलाही खाऊ देत नाही, त्यामुळे माझी प्लेट तिथेच ठेवलेली. अक्षय मला भरवत होता एक एक घास. आणि हा बघा आमचा ढुम्या इकडं मस्त पार्ले बिस्किट एन्जॉय करतो. तर माझी बाळासोबत भरपूर मस्ती घालून झाली. त्यानंतर मग त्यांना आम्ही सोडायला निघालो. त्यांना पण जायचं होतं. मला नेहमी असं वाटतं येणार तर तुमच्या मर्जीने, जाणार तर माझ्या मर्जीने, मला सोडायलाच नाही आवडत. मंडळी भेटूयात आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.